नमस्कार, मी निकेत खामानकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 22 जून 2026 आणि आता रात्रीचे 8:15 झालेले आहेत। शेतकरी मित्र हो, आज दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत वादळी पाऊस पाहायला मिळते आहे। आणि मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये उद्या दिनांक 23 जून 2026 उद्याला आपल्या राज्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्र हो, आपल्या राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला मोठा बदल पाहायला मिळते आहे। उद्यापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळू शकतो। बऱ्याचशा ठिकाणी उद्यापासून पावसामध्ये वाढ झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्याला आपल्याला कोकण विभागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा सुद्धा अंदाज आहे। मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सोबतच सिंधुदुर्ग आहे। या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसोबत पावसाची शक्यता आहे। विशेषतः घाटमाथ्याच्या भागामध्ये पावसाचा जोर हा अधिक राहू शकतो। काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह या ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळू शकतो। बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे। यासोबतच आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आहे, धुळे आहे, सोबतच इकडे जळगाव आहे, या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। त्यानंतर नाशिक आहे, नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे। त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, परभणी आहे, सोबतच नांदेड आहे, हिंगोली आणि लातूर आहे। या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते। काही भागामध्ये आपल्याला दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। यावेळेस विजांचा कडकडाट सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी उद्याला पावसाची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट सुद्धा जाहीर केलेला आहे। नागपूर आहे, वर्धा आहे, सोबतच अमरावती आहे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, सोबतच भंडारा आहे, गोंदिया आहे। या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने उद्याला पाहायला मिळू शकते आणि बऱ्याचशा ठिकाणी मेघगर्जनेसोबत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा विजांच्या कडकडासोबत होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। खास करून चंद्रपूर आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, त्यानंतर इकडे अमरावती आहे, या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। सोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला या ठिकाणी शक्यता आहे। एकंदरीत पाहता 23 जून म्हणजे उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आपल्याला पाहायला मिळणार असून कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्र हो, आज दिवसभरामध्ये कुठे कसं काय वातावरण राहिलेलं आहे, कुठे पाऊस झालेला आहे, ही माहिती सुद्धा कॉमेंटद्वारे नक्की द्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान।